1 फेब्रुवारीपासून आधार कार्डसाठी कोणते नवीन नियम लागू झाले? देशात आधार कार्ड हा प्रत्येक नागरिकासाठी युनिक आयडेंटिटी कार्ड (UID) कार्ड एका प्रकारे भारतीय नागरिकत्वाचे महत्त्वाचे दस्तऐवज मानले जाते. नागरिकाच्या जीवनात आधार कार्डचे महत्त्व प्रत्येक कामात वाढत आहे. व्यक्तिगत आणि प्रशासकीय कामांसाठी आधार कार्ड फक्त ओळखपत्रच नव्हे तर डिजिटल युगातील एक महत्त्वपूर्ण साधन बनला आहे. देशात विविध क्षेत्रात व्यक्तिगत आधार कार्ड हा महत्त्वाची भूमिका बजावतो. UID केंद्रात UPA सरकार असताना देशातील नागरिकांसाठी आधार कार्ड माध्यमातून अर्थातच प्रत्येक नागरिकाला एक युनिक आयडेंटिटी क्रमांक देत आधार कार्ड बनवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. यानंतर विविध वेळी आधार कार्डचे नियम आणि उपयोग बदलत आहे आणि वाढतही आहेत. युनिक आयडेंटिटी कार्ड आता केंद्रातील मोदी सरकारने 2025 मध्ये आधार कार्ड संबंधित अनेक महत्त्वपूर्ण नियम आणि जुन्या नियमात बदल जाहीर केले आहे. 1 फेब्रुवारी 2025 पासून आधार कार्ड संबंधित नवीन नियम लागू करण्यात आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला या संदर्भात नवीन नियम काय आहेत आणि यात काय बदल झालेले आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. तर जाणून घेऊया आधार कार्डचे नवीन नियम आणि या संदर्भात सरकारने काय घोषणा केली. डिजिटल आणि ऑनलाईन क्रांतीच्या या आधुनिक जगात व्यक्तिगत माहिती, त्याची सुरक्षा आणि व्यक्तिगत माहिती आणि यामध्ये अचूकता हे सर्वात मोठे आव्हान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ पात्र आणि योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचणे आणि सरकारी योजना आणि यामध्ये आधार कार्डचा गैरवापर रोखणे हे महत्त्वाचे उद्देश सरकारचे यामागे आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने युनिक आयडेंटिटी नंबर आधार कार्ड व्यवस्थेत काही महत्त्वपूर्ण बदल केले आहे. काय आहेत यातील प्रमुख नियम? आधार कार्डची नियमित अपडेट प्रक्रिया आणि सत्यापन. आता नवीन नियमानुसार आधार कार्ड प्रत्येक 2 वर्षात अपडेट करणे अनिवार्य आहे. अर्थातच आधार कार्डची माहिती अपडेट करणे आता जरुरी असणार आहे. आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक इन्फॉर्मेशन. आधार कार्डमध्ये फोटो आणि दिलेला पत्ता याचे डिजिटलायझेशन. वृद्ध नागरिक आणि लहान मुलांसाठी आधार कार्ड झाले अधिक महत्त्वाचे. दर 2 वर्षात आधार कार्ड अपडेट न केल्यास आर्थिक दंड आणि सेवा मर्यादासाठी नवीन नियम. आता आधार कार्ड खात्याशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड प्रत्येक योजनेत आवश्यक राहणार आहे. आधार कार्डमुळे डिजिटल व्यवहाराची सुरक्षितता वाढणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. आधार कार्डमध्ये चुकीची माहिती असल्यास आधार खाते निष्क्रिय होण्याची शक्यता वाढली. आधार कार्ड बनवल्यानंतर दर 2 वर्षांनी त्याचे अपडेशन हे आधार संबंधी व्यक्तीची व्यक्तिगत माहिती संरक्षण करेल. ऑनलाईन डिजिटल फसवणूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना. आधार कार्डच्या आधुनिकीकृत वापरावर नियंत्रण आणणे. प्रमुख उद्देश आधुनिक इन्क्रिप्शन टेक्निकचा वापर. अशी असते आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया. कोणत्या व्यक्तीने आपला आधार कार्ड बनवल्यानंतर त्याला वेळोवेळी आधार अपडेट करण्याची प्रक्रिया करावी लागते. आधार अपडेट करण्याची ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होते. आधार कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात आधी युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया UIDAI अधिकृत वेबसाईटवर जावे लागते. आधारसाठी आवश्यक व्यक्तिगत कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा. नियमानुसार आधार कार्ड अपडेट शुल्क भरा. त्यानंतर आपला आधार कार्ड अपडेट स्टेटस ट्रॅक करा. ऑफलाईन आधार कार्ड अपडेट करण्यासाठी जवळच्या आधार केंद्र आणि अपडेट सेंटरची माहिती घ्या. आधार अपडेटसाठी व्यक्तिगत आवश्यक मूळ कागदपत्रे सोबत ठेवा. आधार कार्ड अपडेट बायोमेट्रिक पद्धतीने अपडेट करा. आधार केंद्रावर अपडेट केल्याची देण्यात आलेली पावती जपून ठेवा. आता UID अपडेट न केल्यास हे होणार विविध परिणाम. सरकारच्या निर्देशाने आता आधार कार्ड अपडेट संदर्भात नवीन नियम बनवण्यात आले आहेत. आधार कार्ड अपडेट न केल्यास विविध परिणाम होऊ शकतात. यात व्यक्तिगत आर्थिक प्रभाव, शासकीय सार्वजनिक सेवा मर्यादा, कायदेशीर परिणाम आदी होऊ शकतात. कॉपीमुक्त परीक्षेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सक्त आदेश. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांच्याशी परीक्षेच्या तयारीबाबत संवाद साधला. इयत्ता 12वीची परीक्षा 18 मार्चपर्यंत 3373 परीक्षा केंद्रावर तर 10वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च कालावधीत 5130 परीक्षा केंद्रावर होणार आहे. परीक्षा केंद्र परिसरात भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम 163 ची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. परीक्षा केंद्रावर व 100 मीटर परिसरात
अनधिकृत व्यक्तींना पूर्णतः प्रतिबंध असणार आहे। तर परीक्षा केंद्रात प्रवेश देताना विद्यार्थी कोणत्याही प्रकारचे कॉपी करण्याचे साहित्य, पुस्तके, नोट्स, मोबाईल इत्यादी जवळ बाळगणार नाही याची खबरदारी घ्यावी। भरारी पथकाद्वारे कॉपीमुक्त परीक्षेची प्रभावी अंमलबजावणीच्या सूचना दिल्या। यासह परीक्षा केंद्रावर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष बैठक पथकाची नियुक्ती करण्याचे निर्देश बैठक पथकाने परीक्षा सुरू होण्यापूर्वी 1 तास परीक्षा केंद्रावर पोहोचावे व परीक्षा संपल्यानंतर उत्तरपत्रिका कस्टोडियनकडे जमा करेपर्यंत नियंत्रण ठेवावे। संवेदनशील केंद्रावर कार्यक्षम व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पथकात नेमणूक करण्याचे आदेश संवेदनशील परीक्षा केंद्रावर ड्रोन कॅमेराद्वारे आणि व्हिडिओ कॅमेराद्वारे पूर्ण निगराणी करण्याच्या सक्त सूचना करण्यात आल्या आहेत। सर्व तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पुरेसा बंदोबस्त, बैठक पथके, ड्रोन व व्हिडिओ कॅमेरे कार्यरत असावेत। या निगराणी ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्येक तालुक्याकरिता एक विभाग प्रमुख, उपजिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्याच्या सूचना दिल्या असून परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडणे ही जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना संयुक्त जबाबदारी देण्यात आली आहे। तर शहरी भागात पोलीस आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांची जबाबदारी असणार आहे। तसेच इंग्रजी भाषा, गणित व विज्ञान विषयाच्या परीक्षा दिवशी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संवेदनशील केंद्रांना स्वतः भेटी देण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या असल्याने कॉपीमुक्त परीक्षा घेण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे। मुख्याध्यापिका सीमा वनकर यांना गाठली लाचखोरीची परिसीमा। बुलढाणा भोजन पुरवठ्यामध्ये वेळोवेळी मोठा भ्रष्टाचार उघडकीस येत आहे। आज शेगाव येथे अँटी करप्शन ब्युरोच्या पथकाने एका मुख्याध्यापिकेला 60,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आहे। ही कारवाई आज दुपारच्या दरम्यान घडली। शेगाव येथील अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळेच्या प्रमुख मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर एसीबीच्या जाळ्यात रंगेहात अडकल्या। अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव तालुका शेगाव येथील विद्यार्थिनींना भोजन पुरवठा व दूध पुरवठा करीत आहे। तक्रारदार यांनी भोजन पुरवठा केल्याबाबत ऑगस्ट 2024 पर्यंतचे भोजन बिले तक्रारदार यांना प्राप्त असून सप्टेंबर 2024 ते 2025 जानेवारी पर्यंतचे असे एकूण 5 महिन्यांचे बिल मिळाले नाही। तसेच डिसेंबर 2023 पासून ते शाळा सुरू असल्याचे कालावधीत म्हणजेच एकूण 12 महिन्याचे दुधाचे बिल बुलढाणा येथे सादर केल्याबाबतचा मोबदला म्हणून प्रभारी मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर या 2,10,000 रुपयाच्या लाचेची मागणी करीत असल्याबाबत तक्रार प्राप्त झाली होती। त्यानुसार दिनांक 10 फेब्रुवारी रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई आयोजित केली असता मुख्याध्यापिका श्रीमती सीमा वनकर यांनी तक्रारदार यांना भोजन बिलाचे प्रतिमाह 30,000 रुपये याप्रमाणे 5 महिन्याचे एकूण 1,50,000 रुपयांचे, दूध पुरवठा बिलाचे प्रतिमाह 5,000 रुपये प्रमाणे 12 महिन्याचे 60,000 रुपये असे एकूण 2,10,000 रुपये लाचेची मागणी करून भोजन बिलाच्या लाचेचा पहिला हप्ता म्हणून 60,000 रुपये दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी तसेच उर्वरित लाच रक्कम बिले प्राप्त झाल्यानंतर स्वीकारण्यास संमती दर्शवली। त्यावरून दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित सापळा कारवाई दरम्यान श्रीमती सीमा प्रभाकर वनकर, पद सहाय्यक शिक्षिका, पदभार मुख्याध्यापक, वय 54 वर्ष, अनुसूचित जाती मुलींची शासकीय निवासी शाळा शेगाव, जिल्हा बुलढाणा यांनी तक्रारदार यांच्याकडून भोजन बिलाच्या 2 महिन्याचा पहिला हप्ता 60,000 रुपये स्वीकारून लोकसेवक या नात्याने गैरमार्गाने कर्तव्य पार पाडल्याचा मोबदल्याच्या स्वरूपात स्वतःचा आर्थिक गैरलाभ करून घेतला। त्यावरून लोकसेविका यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन शेगाव शहर येथे कलम 7 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरची कारवाई अधिकारी श्रीमती शीतल घोगरे, पोलीस उपअधीक्षक अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा सापळा पथक, पोलीस निरीक्षक रमेश पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागे, राजेंद्र क्षीरसागर, पोलीस नामदार विनोद लोखंडे, जगदीश पवार, पोलीस कॉन्स्टेबल रणजित व्यवहारे, महिला पोलीस कॉन्स्टेबल स्वाती वाणी, चालक नामदार पोलीस कॉन्स्टेबल नितीन शेटे, अशरत शेख, अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा यांनी पार पाडले। परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब व महामंडळचे अध्यक्ष अमुस परिवहन श्री संजय शेट्टी सर यांचे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या वतीने भेट। श्रीमंत दगडूशेठ गणरायाची मूर्ती देऊन दोन्ही मान्यवरांचा केला सत्कार। प्रलंबित आर्थिक मागण्यांसंदर्भात तातडीने संघटनेसोबत बैठक घेण्याचे मान्य। कोकणात होणाऱ्या संघटनेच्या महाअधिवेशनाचे निमंत्रण मंत्री महोदयांनी स्वीकारले। आज दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मुंबई येथे परिवहन मंत्री माननीय नामदार प्रतापजी सरनाईक साहेब व महामंडळचे अध्यक्ष माननीय संजयजी शेट्टी सरांची
मान्यताप्राप्त संघटनेच्या वतीने भेट देण्यात आली। मागण्यांचे सविस्तर निवेदन देऊन या वेतनापासून फरकाचे हप्ते बंद होणार आहे, त्यामुळे नवीन वेतनवाढीची थकबाजी देण्याचे आदेश व्हावेत। महागाई भत्ता तातडीने राज्य सरकार एवढा करण्यात यावा। प्रलंबित घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वार्षिक वेतनवाढीचा दर आणि थकबाकी तातडीने अदा करावी। तसेच नुकत्याच झालेल्या 1 रुपयाच्या पेटीतील तिकीट दरवाढीमुळे वाहकांवर प्रचंड ताण आला आहे। रोजच्या रोज वादावादी होत आहे। UPI पेमेंटला सर्व ठिकाणी नेटवर्क नसल्याने तिथेही पेमेंटचे वाद होतात। त्यामुळे 5 रुपयांच्या पटीत ही दरवाढ करावी। गेल्या 5 महिन्यापासून PF उचल मिळत नाही, ती तातडीने देण्यात यावी। राज्यभर RTO दंडाने थैमान घातले आहे। स्पीडोमीटर बंद आहे। सेफ्टी बेल्ट बहुतांश गाड्यांना नाहीत। कंटेनरला मोठ्या गाड्यांना ओव्हरटेक करावेच लागते, तरीही लेन कटिंगचे दंड येतात आपल्याकडेच। हे खाते असल्याने ही वसुली तातडीने थांबवावी यासह इतर अनेक मुद्द्यावर चर्चा करण्यात आली असून याबाबत लवकरच मीटिंग घेऊ तोडगा काढतो असे मान्य परिवहन मंत्री महोदयांनी आश्वासित केले आहे। लवकरच संघटनेचे महाअधिवेशन होत असून आपण कुटुंब प्रमुख म्हणून उपस्थित राहू असेही साहेबांनी मान्य केले। माननीय मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांनाही अधिवेशनासाठी निमंत्रित केले जाणार आहे। मलकापूरमध्ये रेल्वे स्टेशनवर अज्ञात तरुणाची आत्महत्या। ओळख पटविण्याचे रेल्वे पोलिसांचे आवाहन। प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण। मलकापूर रेल्वे स्टेशनवर आज 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 5 वाजता एका अनोळखी तरुणाने रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली। अचानक घडलेल्या या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार युवकाने महाराष्ट्र एक्सप्रेस येत असताना रेल्वे रुळावर उडी घेतली। घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा कर्मचारी व पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले। युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आणि त्याचा मृत्यू झाला। पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच आत्महत्येचे कारण अस्पष्ट असल्याने पुढील तपास सुरू आहे। या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक प्रभावित झाली होती। मलकापूर रेल्वे स्थानकावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे। घरकुल योजना लाभार्थी यादीत नाव नसल्यास काय करावे? देशभरात गरीब नागरिकांना पक्के घर मिळवून देण्यासाठी अनेक घरकुल योजना राबवल्या जातात। महाराष्ट्रातही अशा अनेक योजना आहेत। जर तुम्हाला अद्याप घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी करू शकता। हेल्पलाईन नंबर ग्रामीण 1800 टोल फ्री 1800 शहरी 1800 किंवा 1800 या क्रमांकावर कॉल करून तुम्ही तुमची समस्या सांगू शकता आणि लाभ मिळवण्यासाठी काय करावे ते जाणून घेऊ शकता। तुमचे नाव यादीत का नाही? अर्जामध्ये चुकीची माहिती। अर्ज भरताना तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचे नाव यादीत येणार नाही। मागील योजनेचा लाभ तुम्ही यापूर्वी इतर घरकुल योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाही। संपत्तीची मालकी संपत्तीच्या मालकीत पुरुषांसह महिलांचेही नाव असणे आवश्यक आहे। कुटुंबाचे उत्पन्न तुमच्या कुटुंबाचे उत्पन्न 3 लाख, 6 लाख आणि 12 लाख रुपये या 3 श्रेणीपैकी एकामध्ये असणे आवश्यक आहे। योजना कोणासाठी? वार्षिक उत्पन्न 3 लाखापर्यंत असलेले कुटुंब, वार्षिक उत्पन्न 3 ते 6 लाख असलेले, मध्यम उत्पन्न, वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाख, मध्यम उत्पन्न गट, वार्षिक उत्पन्न 6 ते 12 लाख, EWS आणि LIG मधील महिला, अनुसूचित जाती जमाती आणि इतर मागासवर्ग OBC। अर्ज कसा करावा? मोबाईल ॲप तुम्ही पंतप्रधान आवास योजना ॲप डाउनलोड करून आणि तुमचा मोबाईल नंबर आणि आधार नंबर टाकून अर्ज करू शकता। सेवा केंद्र तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊन अर्ज करू शकता। तुम्ही तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी किंवा तहसील कार्यालयाशीही संपर्क साधू शकता। अर्ज करताना सर्व कागदपत्रे असणे आवश्यक आहे। अर्जामध्ये कोणतीही चुकीची माहिती देऊ नका। जर तुम्हाला तुमच्या अर्जाबाबत किंवा योजनेबाबत काही प्रश्न असतील तर तुम्ही वरील हेल्पलाईन क्रमांकावर कॉल करू शकता। तुम्ही तुमच्या जवळच्या CSC केंद्रावर जाऊनही माहिती मिळवू शकता। चारचाकी वाहनातून जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या जबरदस्त कारवाई केली आहे। अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने जबरदस्त कारवाई केली आहे। जिल्ह्यातून चारचाकी वाहनातून जनावरे चोरी करणारी कुख्यात टोळीला अटक केलं आहे। शेख राझिक शेख रज्जक वय 28
राहणार अकलबीर नगर यवतमाळ. अफजल उर्फ सोनू खान अफसर खान पठाण वय 28 वर्ष राहणार रुग्णालय सोसायटी यवतमाळ. मोहीन खान शब्बीर खान पठाण वय 25 वर्ष राहणार पठाण चौक नेर जिल्हा यवतमाळ असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी फिर्यादी किशोर किसनराव कोकाटे वय 35 वर्ष राहणार सुलतानपुरा यांनी तक्रार दिली की दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी रात्री दरम्यान त्यांची मालकीची एक गाय किंमत अंदाजे 20,000 रुपयांची घराबाहेर बांधून ठेवली असताना अज्ञात इसमांनी चोरून नेली अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन तळेगाव दशारस येथे अपराध क्रमांक 21/2025 कलम 303(2) भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच अशाच प्रकाराचा गुन्हा पोलीस स्टेशन नांदगाव खंडेश्वर येथे दाखल असून सदर गुन्ह्यात 2 जनावरे किंमत अंदाजे 30,000 रुपयांची चोरी गेल्याने तक्रारीवरून 2 गुन्हे नोंद करण्यात आले. सदर घटनेचे गांभीर्य ओळखून माननीय पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद साहेब अमरावती ग्रामीण येथे यांनी जनावरे चोरीच्या वारंवार घडणाऱ्या घटनांना आळा घालून टोळीला पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना मार्गदर्शन करून कारवाई करण्याबाबत सूचना निर्गमित केल्या होत्या. त्या अनुषंगाने जनावरे चोरी संबंधाने दाखल गुन्ह्याच्या समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम व त्यांचे पथके रेकॉर्डवरील आरोपीचा शोध घेणे कामी चांदूर रेल्वे उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की शेख रज्जाक राणा अलकबीर नगर यवतमाळ हा त्याच्या साथीदारासह जनावरे चोरी करत असून तो सध्या जनावरांची रेकी करण्याकरिता देवगाव चौफुल्ली येथे त्याच्या साथीदारासह उभा आहे. अशा माहितीवरून लगेचच स्थानिक गुन्हे शाखा पथक देवगाव येथे पोहोचून शेख रज्जाक वय 28 वर्ष राहणार अलकबीर नगर यवतमाळ व त्याचा साथीदार अफजल उर्फ सोनू उर्फ अफसर खान पठाण वय 28 वर्ष राहणार रुग्णालय सोसायटी यवतमाळ याच्यासह मिळून आला. वरून नमूद दोन्ही इसमांनी गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी ग्राम सुलतानपूर पोलीस स्टेशन तळेगाव दशारस येथून एक तसेच ग्राम नांदगाव खंडेश्वर हद्दीतून 2 जनावरे त्यांची इतर 5 साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. जनावरे चोरी केल्यानंतर कटाईकरिता मोहसिन खान शब्बीर खान पठाण राहणार पठाण चौक नेर जिल्हा यवतमाळ याला दिल्याचे सांगितलेवरून नेर जिल्हा यवतमाळ येथून मोहसिन खान शब्बीर खान पठाण वय 25 वर्ष राहणार पठाण चौक नेर जिल्हा यवतमाळ याला ताब्यात घेऊन इतर फरार 4 आरोपितांचा शोध घेतला. ते मिळून आले नाही तरी ताब्यात घेतलेल्या इसमांच्या ताब्यातून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा 4चाकी गाडी किंमत अंदाजे 5,50,000, मोटारसायकल किंमत अंदाजे 60,000, एक मोबाईल किंमत अंदाजे 10,000 असा एकूण 6,20,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नमूद आरोपितांकडून एकूण 3 गुन्ह्याची उकल करण्यात आली असून त्यांना पुढील कारवाई कमी पोलीस स्टेशन तळेगाव दशारस यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक श्री विशाल आनंद, मान्य अप्पर पोलीस अधीक्षक श्री पंकज कुमावत अमरावती ग्रामीण, श्री किरण वानखडे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मोहम्मद तस्लीम, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुलचंद भांबुरकर, अंमलदार अशोक देशमुख, मंगेश लकडे, सचिन मांगे, दिनेश किनोजिया, गुणवंत शिरसाट, चेतन गुल्हाने, सागर धापड, रितेश गोसावी व चालक हर्षद गुसे यांनी केली. सापडणाऱ्या करोडो लोकांसाठी मोठा धोका, RBIने दिला इशारा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील सर्व जनतेला इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँक लोकांना मजकूर संदेश पाठवत आहे आणि त्यांना सावध राहण्यास सांगत आहे. हा इशारा खास करून अशा लोकांसाठी आहे जे व्हॉट्सॲप वापरतात. आपल्या सर्वांना माहीत आहे की देशात सायबर फसवणूक आणि सायबर संघटनांची प्रकरणे वेगाने वाढत आहे. सायबर फसवणुकीच्या प्रकरणांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारबरोबरच सर्व राज्यांची सरकारेही आपल्याला क्षमतेनुसार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पण जोपर्यंत आपण स्वतः सावध होत नाही तोपर्यंत सायबर फसवणुकीच्या घटना कमी होणार नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपल्या इशाऱ्यात काय म्हटले आहे? सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार सतत नवीन मार्गाने लोकांची फसवणूक करत असतात. या संदर्भात डिजिटल अटकेची अनेक प्रकरणेही समोर येत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने लोकांना डिजिटल अटकेबाबत सावध राहण्याचे आवाहन केले असून त्यांना इशारा दिला आहे. रिझर्व्ह बँकेने आपल्या संदेशात लिहिले आहे की तुम्हाला डिजिटल अटक करण्याची धमकी दिली जात आहे का? कायद्यात डिजिटल अटक असे काहीही नाही. वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती शेअर करू नका किंवा पैसे देऊ नका. मदतीसाठी 1930 वर कॉल करा. देशात डिजिटल अटक प्रकरणे वेगाने वाढत आहेत. गुन्हेगार व्हॉट्सॲपवर लोकांना व्हिडिओ कॉल करत आहे आणि डिजिटल अटक करण्याची धमकी देऊन
त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळत आहेत. डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यामुळे लोकांचे करोडो रुपयांचे नुकसान तर झालेच, पण भीतीपोटी काही लोकांना आपला जीवही गमावावा लागला आहे. भारतीय कायद्यात डिजिटल अटक नावाची कोणतीही गोष्ट नाही, असे RBIने स्पष्टपणे सांगितले आहे. जर कोणी तुम्हाला व्हॉट्सॲप किंवा इतर कोणत्याही व्हिडिओ कॉल ॲप्लिकेशनवर कॉल करत असेल आणि तुम्हाला डिजिटल पद्धतीने अटक करण्याची धमकी देत असेल तर सर्वप्रथम त्याचा फोन डिस्कनेक्ट करा आणि सायबर क्राईम सेंट्रल हेल्पलाईन क्रमांक 1930 वर कॉल करा आणि संपूर्ण माहिती द्या. निलंबनाच्या कारवाईनंतर पोलीस कर्मचारी गायब. जालना पोलिसात खळबळ. मिसिंगची तक्रार दाखल. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी जालन्याच्या पडतूर पोलीस स्टेशनमधील कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईनंतर जालना पोलीस दलातील पोलीस कर्मचारी मागील 5 दिवसापासून गायब असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान या प्रकरणी पडतूर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पडतूर पोलीस स्टेशनमधील देवीदास जाधव असं या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते जालन्यातील पडतूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी वाटूर फाटा येथे एका तरुणाने स्वतःला पेटून घेतल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीला नोटीसवर सोडून देण्यात आले होते. मात्र या प्रकरणात कर्तव्यामध्ये कसूर केल्याप्रकरणी जालना पोलीस अधीक्षकांनी या कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली होती. पोलीस कर्मचारी जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई केल्यानंतर ते गायब झाले आहेत. 5 फेब्रुवारीपासून हा पोलीस कर्मचारी कुणाला न सांगता घरातून निघून गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या भावाच्या फिर्यादीवरून जालन्यातील पडतूर पोलीस ठाण्यामध्ये मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पडतूर पोलीस करीत आहेत. जालना जिल्ह्यातील पडतूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत जाधव या पोलीस कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. यानंतर लगेचच ते गायब झाल्याने त्यांचा शोध घेण्यात आला. मात्र कुटुंबियांना ते सापडून न आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली. या तक्रारीनंतर पोलीस यंत्रणा देखील जाधव यांच्या शोधात लागली आहे. दरम्यान या प्रकरणानंतर पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. जलसमाधी आंदोलनापूर्वी स्वाभिमानीचे जिल्हा अध्यक्ष निलेश नारखेडे व कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात. शेतकरी कर्जमाफी, पीक विमा, दुष्काळी अनुदान यासाठी पूर्णा नदीत संघटनेचे कार्यकर्ते घेणार होते जलसमाधी. विधानसभा निवडणूक होऊन 3-4 महिने झाले तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्द अजूनही पाळला नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी केली नाही. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना खोटे आश्वासन देऊन मत मिळवली व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा घात केला. सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, अद्यापही शेतकऱ्यांचा पीक विमा मिळाला नाही. राज्यातील शेतकरी आसमानी सुलतानी संकटांनी घेरला असून त्यात सरकारची धोरणे शेतकऱ्याविरोधात ठरत आहेत. हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारा असून महाराष्ट्र सरकारने ध्यानात ठेवावं. सरकारने या बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम करावं. अन्यथा तुम्ही कितीही आंदोलने दडपण्याचा प्रयत्न करा, आम्हाला अटक करून जेलात टाका, ताब्यात घ्या, आम्ही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रस्त्यावर येणारच. वेळप्रसंगी लाठ्या-काठ्या खाण्यासाठीही मागे हटणार नाही. जोपर्यंत सरकार शेतकऱ्यांना न्याय मिळवून देत नाही तोपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यासाठी लढा सुरूच ठेवणार. यावेळी जिल्हा अध्यक्ष निलेश नारखेडे, नांदुरा तालुका अध्यक्ष गोलू पाटील, रामदास वाघ, सदानंद जुमडे, नितीन वानखेडे, निंबाजी तायडे, योगेश लाजूळकर, निखिल पाटील, तुषार लाजूळकर, शिवा पाटील, गजानन पाटील, राजू इंगडे, गोकुळ हातळकर, सागर चांदेलकर, शेषराव हातळकर, अश्विन घुमाडे, मारुती रजगुरे, दिलीप कायकुटे इत्यादी कार्यकर्ते हजर होते. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेच्या अगोदर बोर्डाचा मोठा निर्णय. 10वी-12वीच्या बोर्ड परीक्षेवर असणार ड्रोनची नजर. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकासह संवेदनशील केंद्रावर ठेवणार नजर. पुणे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेदरम्यान कॉपीमुक्त अभियानासाठी ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. राज्यातील संवेदनशील परीक्षा केंद्रावर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकासह ड्रोनद्वारे नजर ठेवली जाणार आहे. राज्यभरात कॉपीमुक्त परीक्षा घेण्याच्या व्यापक प्रयत्नाचा हा एक भाग असल्याचं बोर्डाने स्पष्ट केले आहे. राज्यातील सुमारे 8,500 परीक्षा केंद्रापैकी 500 परीक्षा केंद्रे संवेदनशील घोषित करण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी ड्रोन संदर्भात मंगळवारी हे निर्देश जारी केले असून शालेय शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र मंडळाकडून त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत मुख्य सचिव सुजाता सैनिक यांनी कॉपीविरोधी कठोर मोहीम राबवण्यावर भर दिला. तसेच महाराष्ट्र गैरव्यवहार प्रतिबंधक कायदा 1982 ची अंमलबजावणी या दोन्ही परीक्षा काळात करण्यात येणार असून त्या अंतर्गत गैरप्रकारांना मदत करणाऱ्या किंवा प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तीवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच परीक्षा केंद्रापासून 500 मीटर अंतरावरील झेरॉक्स सेंटर बंद ठेवले जाणार आहेत. तसेच गैरकारभार रोखण्यासाठी परीक्षा केंद्र आवारात कलम 144 लागू करण्यात येणार आहे. MSBSHEचे संचालक शरद गोसावी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात असे अधोरेखित करण्यात आले आहे की परीक्षेच्या आदल्या दिवशी प्रशासनाने आवश्यक त्या सर्व भौतिक सुविधांची खात्री करणे आवश्यक आहे. तसेच परीक्षेच्या कालावधीत या केंद्राचे बाहेरून चित्रीकरण करण्यात येणार असून यासाठी व्हिडिओ कॅमेरे व ड्रोनची मदत घेतली जाणार आहे. तसेच कॉपीमुक्त अभियानासाठी स्वतंत्र फ्लाईंग स्क्वॅड तैनात करण्यात आले आहे. केंद्रात प्रवेश देण्यापूर्वी केंद्र संचालक, पर्यवेक्षक आणि इतर कर्मचाऱ्यासह परीक्षा कर्मचाऱ्याची फेसियल रिकॉग्निशन सिस्टीममध्ये पडताळणी केली जाणार आहे. गोसावी म्हणाले, राज्य सरकारच्या सूचनांच्या आधारे विभागीय मंडळ जिल्हा प्रशासनाला चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या यंत्रणेसाठी मदत घेणार आहे. आधुनिकृत कर्मचाऱ्यांना आवारातून बाहेर काढण्यासाठी विभागीय मंडळाच्या माध्यमातून अधिकृत ओळखपत्रेही दिली जाणार आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी प्रवक्ते महेंद्र गणपुडे म्हणाले, कर्तव्यावर असलेल्या मंडळाच्या अधिकाऱ्यांना ओळखपत्र देण्यात यावे अशी आमची मागणी आहे. अनेकदा शिक्षणेतर विभागातील अधिकाऱ्यांची फ्लाईंग स्क्वॅडमध्ये नेमणूक केली जाते, त्यामुळे त्यांची सत्यता तपासणी केंद्राच्या संचालकासमोर आव्हान असते. ओळखपत्रामुळे ही समस्या सुटणार आहे. कुठे चालली? केज शहरात दुचाकीचा अपघात. केज शहरातील कांडी कॉर्नरवरील भगवान बाबा चौकामध्ये रविवारी रात्रीच्या सुमारास 2 दुचाकीच्या झालेल्या अपघातामध्ये एका 42 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. केज शहरातील नाभिक संघटनेचे संघटक रामरतन मारुती गवडी हे रविवारी रात्री बसस्टँडकडून कांडी चौकात आले असता कांडी रोडकडे वळताना छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून आलेल्या अन्य दुचाकी रामरतन गवडी यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये रामरतन गवडी हे गंभीर जखमी झाले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघी जखमी झाले आहेत. दरम्यान सदरील अपघातामध्ये सचिन दशरथ मुळे आणि हनुमंत भागवत काकडे हे दोघे जखमी झाले असून अंबाजोगाई येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रामरतन यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, 2 मुली असा परिवार आहे. क्रांतीनगर स्मशानभूमीत रामरतन यांच्यावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. वाण अभयारण्यात वन औषधी प्रक्रिया केंद्राची मागणी. पत्रकार सत्यशील सावरकर यांचे निवेदन. सातपुडा पर्वतरांगामधील विविध वन औषधी पाहता वाण अभयारण्यात वन औषधी वनस्पती त्यावरील प्रक्रिया केंद्र स्थापन करण्याची मागणी जनतेच्या वतीने पत्रकार सत्यशील सावरकर यांनी निवेदनाद्वारे खासदार अनुप धोत्रे, मतदारसंघ आमदार प्रकाश भाटसाकडे यांच्याकडे केली आहे. अकोला जिल्ह्यातील युवा अभ्यासू खासदार अनुप धोत्रे यांनी आयुष मंत्री यांना केलेल्या वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग विषयावर सविस्तर अभ्यासपूर्ण माहिती सभागृहात मांडली. त्यानुसार तेल्हारा तालुक्यातील सातपुडा पर्वतांच्या पायथ्याशी असलेल्या भागात वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग झाल्यास या भागात रोजगाराची संधी उपलब्ध होऊन परिसरातील जनतेला त्याचा फायदा होईल. तेल्हारा तालुक्यातील वाण अभयारण्य बुलढाणा, अमरावती, मध्य प्रदेश राज्यातील भागाला लागलेल्या सातपुडा पर्वतरांगामधील भाग आहे. या भागात विविध प्रकारच्या वन औषधी वनस्पती, वेली, झाडझुडपे आढळतात. वानभाग अकोला, बुलढाणा, अमरावती या 3 जिल्ह्यातील सोयीचे ठिकाण असून वारी येथे मोठा वाव आहे. हनुमान सागर धरण व हनुमान रायाचे भक्तांचे श्रद्धास्थान असलेले भव्य अशी मूर्ती असलेले पुरातन मंदिर पर्यटन स्थळ आहे. बारमाही धरण साठा असल्याने भागात वन औषधी वनस्पती भरपूर आहेत. सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या या भागात विविध वन औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पती आहेत. या भागातील वन वैभव पाहता या ठिकाणी एखादा वन औषधी वनस्पती प्रक्रिया उद्योग उभारणी करावी अशी मागणी जनतेच्या वतीने केली जात आहे. जनहिताच्या मागणीचा विचार व्हावा अशी मागणी तेल्हारा तालुक्यातील पत्रकार तथा बेलखेडचे माजी उपसरपंच सत्यशील प्रभाकरराव सावरकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. भाजी विक्रेत्याची मुलगी झाली मुंबई पोलीस. जिद्द आणि मेहनतीचे बळ लाभले की यशाचे शिखर गाठता येऊ शकते. हे एका भाजीपाला
विक्रेत्याच्या जिद्दी मुलीने दाखवून दिलंय. समाजात आदर्श प्रस्थापित केला आहे. मलकापूर पांगरा येथून जवळच असलेल्या ढोरवी गावातील एका गरीब कुटुंबातील शीतल दशरथ सोळंके या मुलीने जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलीस भरतीची परीक्षा देऊन आपले यश साध्य केले. घरची परिस्थिती बेताची असल्याने तिचे शिक्षण जवळ असलेल्या मलकापूर पांगरा या गावात झाले. 12वी नंतर तिथेच असलेल्या संकल्प क्लासेस येथे पोलीस भरतीची तयारी केली. शेतात काम करीत तयारी सुरू ठेवली. रात्र आणि दिवस अभ्यास करत आपले यश गाठले. या यशामुळे गावातील नागरिकांनी तिचा सत्कार केला. यावेळी शीतलचे वडील दशरथ बाबूराव सोळंके भाजीपाला विकून उदरनिर्वाह. पोलीस भरतीमध्ये शीतलची निवड झाल्यामुळे परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. यावेळी संकल्प क्लासेसचे शिक्षकवृंद तसेच गावातील सरपंच नितीन पवार, पत्रकार ज्ञानेश्वर कडकुंबे, संदीप मुरकुट, गणेश शिंदे, विठ्ठल मुरकुट, संजू मुरकुट, सुखदेव सोळंके, सिद्धेश्वर सोळंके, गजानन सोळंके, सतीश मुरकुट, गणेश सोळंके, भीमराव साळवे, श्री जंगम विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते. एसटी आगार विमानतळाप्रमाणे करणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. खोपट येथील राज्य परिवहन सेवेच्या आगारात वाहक तसेच चालकांसाठी वातानुकूलित विश्रांतीगृह आणि गरम पाण्याची अद्ययावत सेवा पुरवण्यात आली आहे. या खोपट आगाराचा पॅटर्न पूर्ण राज्यभरातील एसटीच्या आगारात राबवण्यात येणार आहे, अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्याचप्रमाणे राज्यातील सर्व राज्य परिवहन सेवेचे आगार विमानतळाप्रमाणे तयार करण्यात येणार आहेत, अशी माहितीही शिंदे यांनी दिली. खोपट बस स्थानकावरील नूतनीकरण केलेल्या वातानुकूलित चालक वाहक विश्रांतीगृहाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. शिंदे पुढे म्हणाले की राज्यातील 2.5 कोटी बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला साथ दिली, याचे मला समाधान आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 238 आमदार निवडून दिले, याचाही अभिमान वाटतोय. मुख्यमंत्री असताना मी खोपट आगाराला भेट दिली होती. त्यावेळी वाहक आणि चालकाच्या विश्रांतीगृहाची दुर्व्यवस्था झाल्याचे निदर्शनास आले होते. त्रिशरण चौकात मुलीचा करुण अंत. अपघातांच्या घटनांना ब्रेक लागत नाही, हे दुर्दैव आहे. बुलढाणा येथील त्रिशरण चौकात आता थोड्या वेळापूर्वी अपघात झाला आणि या अपघातात एक 24 वर्षीय मुलगी गतप्राण झाली आहे. या मुलीचे नाव स्नेहल संदीप चौधरी असे आहे. एका बोलेरो गाडीने मुलीचा जीव घेतला. मुलीसोबत तिची आईसुद्धा होती. सध्या त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रस्त्यावर फटाके फोडणारे सायलेन्सर व त्यामागे छिद्र पडलेले रबर लावून कर्कश आवाज देणाऱ्या 7 बुलेट दुचाकीवर बाळापूर पोलिसांनी शनिवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सकाळी दंडात्मक कारवाई करून पोलीस स्टेशनला बुलेट जमा करून त्या दुचाकीचे सायलेन्सर काढून घेतले आहेत. आजचे नवयुवक बुलेट राजा बनवायला पाहत असून बुलेट दुचाकी घेऊन मोठ्या तोताऱ्यात फिरताना दिसतात. बुलेट दुचाकी घेऊन फिरणारे गुन्हा नाही, मात्र त्या दुचाकीला कंपनीकडून लावलेले गेलेले सायलेन्सर काढून त्या ठिकाणी कर्कश आवाज करणारे फटाके फोडणारे सायलेन्सर लावून व त्या सायलेन्सरचा मागे छिद्र पाडलेले रबर लावून बुलेट घेऊन चालवतात. त्यामुळे सामान्य नागरिकांसह उद्यांना त्या फटाके फोडणाऱ्या कर्कश आवाजाचा भयंकर त्रास होतो. याबाबत शासनाने अशा फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरवर बंदी घातली असली तरीसुद्धा काही आंबट शौकीन युवक बुलेट राजा बनवायला पाहतात. त्या कारणाने जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या आदेशाने व उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडजणच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल जुमळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल सलीम पठाण, हेड कॉन्स्टेबल रफिक शेख व पोलीस कॉन्स्टेबल प्रफुल्ल वानखडे यांनी शनिवारी 7 बुलेट दुचाकीवर कारवाई करून त्या दुचाकीचे सायलेन्सर जप्त करून नष्ट करण्यात आले आहेत. लाड़की बहन योजना में बड़ा बदलाव. 5 लाख महिलाएं अयोग्य घोषित, अब नहीं मिलेगा लाभ, सरकार का बड़ा ऐलान. महाराष्ट्र में मुख्यमंत्री लाड़की बहन योजना के तहत सरकार ने बड़ा कदम उठाते हुए 5 लाख महिलाओं को
अयोग्य घोषित कर दिया है। इन महिलाओं को अब जनवरी 2025 से योजना का लाभ नहीं मिलेगा। हालांकि उनके खातों में पहले जमा हुए 450 करोड़ रुपए सरकार वापस नहीं लेगी। योजना के मानदंडों में सख्ती और वित्तीय प्रबंधन के लिए सरकार ने ये फैसला लिया है। महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने कहा कि इन महिलाओं को जनवरी 2025 से योजना का लाभ नहीं मिलेगा, लेकिन पहले से खातों में जमा हुई धनराशि वापस नहीं ली जाएगी। महाराष्ट्र सरकार ने लाड़की बहन योजना के तहत 5 लाख महिलाओं को अयोग्य घोषित कर दिया है। ये महिलाएं या तो अन्य सरकारी योजनाओं से पहले से ही लाभित है या योजना के तय मानदंडों पर खरी नहीं उतर रही थी। इनमें संजय गांधी निराधार योजना की लाभार्थी महिलाएं, 65 वर्ष से अधिक आयु की महिलाएं और वे महिलाएं शामिल हैं जिनके पास 4 पहिया वाहन है। महिला एवं बाल विकास मंत्री अदिति तटकरे ने स्पष्ट किया कि अयोग्य घोषित महिलाओं के खातों में जो धनराशि जुलाई 2024 से दिसंबर 2024 के बीच जमा हुई है उसे वापस नहीं लिया जाएगा। उन्होंने कहा, यह राज्य के कल्याणकारी उद्देश्यों के खिलाफ होगा। सूत्र के अनुसार जुलाई 2024 से दिसंबर 2024 के बीच अयोग्य घोषित 5 लाख महिलाओं के खातों में कुल 450 करोड़ रुपए से अधिक की राशि जमा की गई है। योजना के तहत हर पात्र महिला को प्रति माह 1500 रुपये की सहायता राशि मिलती है। सूत्रों के अनुसार जुलाई 2024 से दिसंबर 2024 के बीच में अयोग्य घोषित 5 लाख महिलाओं के खातों में कुल 450 करोड़ रुपए से अधिक की धनराशि जमा की गई है। लाड़की बहन योजना का लाभ 65 वर्ष तक की उन महिलाओं को मिलता है जिनकी वार्षिक पारिवारिक आय 2.5 लाख से कम हो। लाभार्थी के परिवार में कोई सरकारी कर्मचारी नहीं होना चाहिए और उनके पास 4 पहिया वाहन भी नहीं होना चाहिए। साथ ही वे किसी अन्य सरकारी योजना से मासिक सहायता प्राप्त नहीं कर सकते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने 2024-25 के बजट में इस योजना की घोषणा की थी। राज्य में आगामी विधानसभा चुनावों के मद्देनजर कई लोकाकुल भावन योजनाएं शुरू की गई जिनमें वित्तीय घाटा बढ़ने की आशंका है। लाड़की बहन योजना के लिए सरकार ने 47 करोड़ रुपए का बजट निर्धारित किया था। अब सरकार यह सुनिश्चित करने में जुटी है कि केवल योग्य महिलाएं इस योजना का लाभ उठाएं। इस कदम को वित्तीय घाटों को कम करने और योजनाओं के दुरुपयोग को रोकने की दिशा में महत्वपूर्ण माना जा रहा है। दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, 1 ठार। राष्ट्रीय महामार्गावरील बाळापूर नजीकची घटना। राष्ट्रीय महामार्गावर बाळापूर नजीक असलेल्या एका हॉटेलसमोर दुचाकीला अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत 1 जण ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी 11 वाजेदरम्यान घडली आहे। प्राप्त माहितीनुसार संतोष भगवानदास शर्मा वय 52 राहणार मलकापूर अकोला हे ॲक्टिवा क्रमांक MH28 BS 2240 ने राष्ट्रीय महामार्गाने शेगावकडे जात असताना या दुचाकीला कोणत्या तरी अज्ञात वाहनाने धडक दिली। ही धडक एवढी भीषण होती की दुचाकीस्वार संतोष शर्मा हे जागीच ठार झाले। घटनेनंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस तसेच बाळापूर पोलीस घटनास्थळी पोहोचून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता रवाना केले। या प्रकरणी सुदर्शन महादेव शर्मा राणा डाबके रोड अकोला यांच्या फिर्यादीनुसार बाळापूर पोलिसांनी कलम 106(1) 281 BNS सह कलम 184 अन्वये अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे। पुढील तपास बाळापूर पोलीस करीत आहेत। सापडलेला 12,000 किमतीचा मोबाईल केला परत। शेगाव येथील रहिवासी मोहम्मद निसार मोहम्मद सरफराज यांच्यासोबत एक मित्र हे दोघेही बाळापूर तालुक्यातील ग्राम सिंगोली येथे 9 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास मिस्त्री कामासाठी जात होते। कारंजा रमजानपूर ते सिंगोली या मार्गावर त्यांचा मोबाईल पडला होता। हातरून येथून पत्रकार काजी मेहंदी हसन यांच्या ॲटोचा व्यवसाय आहे। हे निंबा फाटा जात असताना आपला ॲटो घेऊन जात असताना विवो कंपनीचा 12,000 किमतीचा मोबाईल रस्त्यावर पडलेला दिसला। 1 तास नंतर पत्रकार काही मेहंदी हसन यांना त्याच मोबाईलवर फोन आला, तुमचा मोबाईल माझ्याजवळ सुरक्षित आहे, तुम्ही निंबा फाटा येऊन मोबाईल घेऊन जा असे मोबाईलवरून सांगण्यात आले। मोहम्मद निसार मोहम्मद सरफराज टिपू सुलतान चौक राहणार शेगाव यांना मोबाईल परत केला। त्यानंतर मोहम्मद निसार यांनी पत्रकार काजी मेहंदी हसन यांनी सापडलेला मोबाईल परत केल्याबद्दल त्यांचे आभार मानले तसेच इमानदारीचे कौतुक केले। कुजलेल्या मृतदेहासाठी गजानन ठरला देवदूत। पातूर जिल्ह्याच्या शेवटच्या टोकावर असलेले पातूर तालुक्याच्या
अतिदुर्गम भागातील सावरगाव येथील गजानन पायघन यांची गेल्या 10 वर्षापासून उत्तरीय तपासणीसाठी मोफत मृतदेह नेण्याचे कार्य सुरू आहे. सावरगावसह परिसरातील आकस्मिक मृत्यूची घटना घडल्यास पोलिसांच्या एका फोनवर अवेळी उपलब्धता दाखवून शेकडो कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह यांनी स्वतः आपल्या हाताने उचलून गाडीत टाकले आहे. जिथे रक्ताची व नात्याची माणसं हतबल होतात तिथून गजानन पायघन हे कुजलेल्या मृतदेहाची विटंबना होऊ नये व त्याचा शेवट चांगला व्हावा या उद्देशाने आपल्या कार्याची सुरुवात करतात. जिवंत माणूस हा माणसाच्या स्वार्थापोटी कामी येतो, परंतु मेलेला माणूस हा कधी जिवंत माणसाच्या कामी येऊ शकत नाही. परंतु गजानन पायघन यांनी मेलेल्या माणसांच्या कामी येऊन सामाजिक बांधिलकी जपत समाजापुढे नवा आदर्श ठेवला आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन अनेकांनी त्यांचे सत्कार केले. कुजलेल्या अवस्थेतील मृतदेहाची दुर्गंधी पसरत असताना गजानन पायघन त्यांना उत्तरीय तपासणीसाठी नेऊन पोलिसांना मोलाचे सहकार्य करत आहे. त्यामुळे पायघन हे कुजलेल्या मृतदेहासाठी देवदूत ठरत असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. यासाठी केला अट्टहास शेवटचा दिस गोड व्हावा. तुकाराम महाराजांच्या अभंगातील शब्दाप्रमाणे प्रत्येक माणूस हा जन्माला आल्यानंतर त्याचं मरण चांगलं व्हावं यासाठी त्यांना समाजाकडून उपदेश दिले जातात. परंतु माणूस मेल्यानंतर रक्ताचीही नाते माणसाला हात लावायला धाडस दाखवत नाही. जिवंतपणे सगळे एकमेकांची कामी येतात, परंतु मेल्यानंतरही माणूस कामी येऊन एक माणूस पण जपलं पाहिजे. दिल्लीत झाडूनेच केले आपला साफ. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे आम आदमी पक्षाकडून सत्ता कायम राखण्यासाठी जोर लावला जात होता, तर दुसरीकडे भाजपाकडून दिल्लीतील 25 वर्षाची सत्तेची प्रतीक्षा संपवण्यासाठी जोरदार प्रचार करण्यात येत होता. काँग्रेस आणि आप यांच्यात न झालेल्या युतीचा भाजपला फायदा होईल असं मानलं जात होतं. 5 फेब्रुवारीला मतदान पूर्ण झाल्यापासूनच यावर मोठी चर्चा पाहायला मिळत होती. आता निकालानंतर दिल्लीची किल्ली कुणाच्या हाती असेल याचं चित्र स्पष्ट झालं आहे. आपच्या भ्रष्टाचारावर भाजपाने प्रचारात भर दिला. तसेच हे आप नसून दिल्लीकरांसाठी आपदा आहे असाही प्रचार भाजपाकडून केला गेला. त्याचा फायदा आता निकालातून समोर आला आहे. भाजपाच्या तुफान प्रचार मोहिमेत आपच्या झाडूचा सुपडा साफ झाला आहे. एवढेच नव्हे तर दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे उमेदवार प्रवेश वर्मा यांनी नवी दिल्ली मतदारसंघामधून अरविंद केजरीवाल यांचा पराभव केला आहे, तर मनीष सिसोदिया यांचा पराभव तरविंदर सिंग मारवा यांनी केला आहे. अरविंद केजरीवाल व सिसोदिया यांचा पराभव हा आम आदमी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. अण्णा चळवळीतून अरविंद केजरीवाल राजकारणात आले. ते भ्रष्टाचार संपवण्याचे आणि लोकपाल लागू करण्याचे आश्वासन देत राहिले, परंतु त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. केजरीवाल त्यांच्या विरोधाच्या भ्रष्टाचाराच्या कथेला संपवू शकले नाहीत. अरविंद केजरीवाल यांचा पक्ष भ्रष्टाचार विरोधी चळवळीतून उदयास आला, परंतु अवघ्या 10 वर्षांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले. दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि संजय सिंग यांना तुरुंगातही जावे लागले. नेत्यांवर केलेल्या गंभीर आरोपाची कहाणी पक्षाला संपवता आली नाही. याशिवाय कॅगच्या अहवालातही तुमच्यावर रुग्णालय बांधकाम इत्यादीमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. कॅगच्या अहवालावर चर्चा करण्याऐवजी त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण निवडणुकीत भ्रष्टाचाराचा मुद्दा गाजला. आम आदमी पक्षाच्या पराभवाचे मुख्य कारण भ्रष्टाचार आणि काम न करण्याचे राजकारण हे होते. काम पूर्ण न झाल्यावर एखाद्याला दोष देण्याचा आरोप अनेक वेळा आपवर झाला आहे. पराभवाचे एक कारण म्हणजे आपच्या लाभार्थी मतदारांचे पक्षांतर. केजरीवाल फक्त लाभार्थी मतदारावर अवलंबून होते. गेल्या 2 निवडणुकांमध्ये केजरीवाल मोफत वीज आणि पाण्याद्वारे आपले राजकारण पुढे नेत होते. हे लाभार्थी मध्यम आणि कनिष्ठ वर्गातील होते. दिल्लीच्या लढाईपूर्वी भाजपने या मतदारांना आकर्षित करण्यात यश मिळवले. पक्षाने 12 लाख रुपयापर्यंत करमुक्त करून अरविंद केजरीवालांवर एक युक्ती खेळली. गेल्या 2 निवडणुकांमध्ये आम आदमी पक्षाला मुस्लिम आणि दलित बहुत भागात मोठा विजय मिळाला होता, परंतु यावेळी दोन्ही भागात हे मतदार आपपासून दूर जाताना दिसले. खरं तर जेव्हा जेव्हा दिल्लीतील मुस्लिमांवर संकट आले तेव्हा आप बोलण्याऐवजी गप्प बसले.
निवडणुकीत मुस्लिमांनी आपला एकमताने पाठिंबा नाही दिला, त्यामुळे आप जवळच्या स्पर्धेत मागे पडले. दिल्लीत रस्ते आणि स्वच्छ पाणी ही एक मोठी समस्या होती. MCD निवडणूक जिंकल्यानंतर आपने रस्ते आणि स्वच्छ पाणी देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तेही आश्वासने पूर्ण करू शकले नाही. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी रस्त्याचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु तेही ते करू शकले नाहीत. दिल्लीत दारूच्या मुद्द्याचे पडसाद उमटले. तुमच्यावर उत्पादन शुल्क धोरणात घोटाळ्याचा आरोप होता. दारूच्या मुद्द्याचा भाजपने पुरेपूर फायदा घेतला. आपला भाजपाचा प्रतिकार करता आला नाही. न्यायालयाने आप नेत्यांना जामीन मंजूर केला होता, परंतु अटीसह. यामुळे तुम्ही याबद्दल फारसे बोलू शकला नाही. काँग्रेसने तुमचा खेळ बिघडवला आहे. गेल्या वेळेपेक्षा या निवडणुकीत काँग्रेसला जास्त मते मिळाली आहेत. ज्या जागांवर काँग्रेस मजबूत स्थितीत होती त्या जागांवर आप मागे आहे. काँग्रेस व्यतिरिक्त असुद्दीन ओवैसी यांच्या AIAMने आपचे नुकसान केले आहे. दिल्लीत AIAMचे 2 उमेदवार रिंगणात उतरले होते. आम आदमी पक्षाने महिलांना आकर्षित करण्यासाठी दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले. संपूर्ण निवडणुकीत आपचे हे एकमेव मोठे आश्वासन होते, परंतु जनतेने त्यावर विश्वास ठेवला नाही आणि आपच साफ झाले. रेती चोरीवर शासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा निषेध. हिंगणघाट व समुद्रपूर तालुक्यातील रेती डेपोच्या आडून सर्रास 24 तास वाळू उपसा केला जात आहे. मागील 2 वर्षापासून हा प्रकार सर्रास सुरू असून करोडो रुपयाचा महसूल चोरी केला गेला आहे. आता सुद्धा अशाच प्रकारची रेती तस्करी केली जात असून सर्वसाधारण नागरिकांना स्वस्त दरात रेती पुरवण्याचा शासनाचा हेतू आहे. असली रेती माफिया पायदळी तुडवीत आहेत. हिंगणघाट तालुक्यातील शेकापूर येथील एडी वाळू डेपो, दारोडा वाळू डेपो, खुनी वाळू डेपो, आजनसरा येथील सावंगी वाळू डेपो, साती वाळू डेपो तसेच समुद्रपूर तालुक्यातील माणगाव वाळू डेपो अशी वाळू डेपो आहेत. वना-वर्धा नदीवर असलेले जवळच सर्व वाळूघाट या रेती डेपोला जोडले आहेत. मात्र या डेपोवर रेती न टाकता हे डेपोधारक नदीत अनधिकृतरित्या पोकलन मशीन, यांत्रिकी बोट लावून टिप्परच्या माध्यमातून नदीपात्रात 24 तास थेट विक्री करत असून प्रशासनाचे सर्व नियम पायदळी तुडवीत आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यात देखील हिंगणघाट व समुद्रपूर येथील रेती आणि ही ग्रुपपणे विक्री केली जात आहे. वाळू डेपोवर वाळू टाकून ती शासनाच्या आकारण्यात येणाऱ्या दराने नागरिकांना उपलब्ध करून द्यावी. ज्या लोकांनी डेपो घेतला आहे ते शासकीय नियमानुसार काम करीत नाही. नियमानुसार रेती उपसा सकाळी 6 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत असणे आवश्यक आहे, परंतु सायंकाळी 6 नंतर सुद्धा रेती उपसा चालू असतो. रेती साठा साठवून मोठ्या प्रमाणात अनधिकृतरित्या विक्री सुरू आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना रेती मिळत नाही, कारण त्यावर डेपोधारकाचे योग्य ते नियंत्रण नाही. शेकापूर वाळूच्या घाटावर रात्रीच्या सुमारास मोठ्या प्रमाणात रेती चोरी होत असून शासनाच्या करोडो रुपयाचा महसुलाचे नुकसान होत आहे. 20 ते 25 टिप्पर आणि ट्रॅक्टर शेकापूर रेती घाटावर चोरीची वाहतूक करण्यासाठी तयार आहे. काही गाड्या JCBच्या माध्यमातून रेती भरून निघाल्या आहे. याबाबत संबंधित अधिकारी यांना माहिती देऊन सुद्धा यावर कारवाई झाली नाही. अधिकारी वर्ग नेत्याच्या दबावात येऊन रेती माफियांना वाचवण्याचे काम करीत आहे आणि वरिष्ठांना दाखवण्यासाठी 1-2 ट्रॅक्टर वाल्यांवर कारवाई करीत प्रशासन जागृत आहे असे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. रेती डेपो आडून कुठल्याही प्रकारची रेती चोरी आम्ही खपवून घेणार नाही, कारण शासन रेती तस्करीवर आळा लावण्यात असमर्थ ठरत आहे. अवैध रेती माफियावर कारवाई झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल. या आंदोलनाला नंतर जे काही पडसाद उमटेल त्यांचे सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील, असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वानदिले यांच्या नेतृत्वात देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वानदिले, तालुका अध्यक्ष महेश पाटील झुटिंग, शहर अध्यक्ष बालू वानखडे, समाजसेवक अशोक पराते, समाजसेवक सुनील डोंगरे, युवा तालुका अध्यक्ष राहुल वानखेडे, माजी नगरसेवक दादा देशकरी, माजी नगरसेवक बालाजी बहलोत, विजय तामगाडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य घनश्यामजी एंडे, किशोर तांभारे, भोला निकाडे, मोहम्मद अली अजानी, नाना पुंड, रविभाऊ डेकाडे, उमेश नेवारे,
संदीप चापले, सौ सरपंच कविता वानखेडे, महिला कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर, तालुका अध्यक्ष सुचिता सातपुते, शहर उपाध्यक्ष दीपाली रंगारे, राऊत मॅडम, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी सोनटक्के, विधानसभा उपाध्यक्ष विद्यागिरी मीनाक्षी ढाकणे, सरचिटणीस सविता गिरी, ओबीसी सेल शहर अध्यक्ष आचल वकील, सिद्धार्थ मस्के, शोएब शेख, जितेंद्र रघाटाटे, अमित रंगारे, नितीन भुते, रमेश चतुर, रवी गिरसवाले, सुनील घोळखांदे, तामिल कुमार पिसे, अमोल बोरकर, प्रवीण भुते, जगदीश वांदिले, पुरुषोत्तम कांबळे, अनिल भुते, गजानन महाळकर, बच्चू कलोडे, सुशील घोडे, आकाश हुर्ले, दिनेश पिसे, कुणाल गोल्हार, हुकेश धोकपांडे, अमर धनविज, पंकज भट, सचिन घोडे, रवी बोरकर, राहुल बोरकर, नरेश चिरकुटे, दीपक चांगल, वैभव बोरकर, मोहम्मद शहीद उपस्थित होते. पोलीस स्टेशन जुनी शहर येथे दाखल पोस्को गुन्ह्यातील 6 महिन्यापासून फरार सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून अटक. दिनांक 25 सप्टेंबर 2024 रोजी पोलीस स्टेशन जुनी शहर अकोला अपराध नंबर 517/2024 कलम 64(2) 6570 351 1-2 भारतीय न्यायसंहिता सह कलम 425G/P 612 पोस्को ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांनी तक्रार दिली की फिर्यादी हिला विश्वासात घेऊन दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी यातील आरोपी व त्यांचे साथीदार यांनी मिळून फिर्यादी हिला सॉफ्ट ड्रिंक पिण्यास सांगितले. सदर सॉफ्ट ड्रिंकमध्ये बियर मिळवली. फिर्यादी नशेत असताना आडीपाडीने मनाच्या विरुद्ध जबरदस्तीने शरीर संबंध केले. याबाबत कोठेही वाच्यता केल्यास तुझा घरच्यांना मारून टाकेल अशी धमकी दिली. अशा रिपोर्टवरून पोलीस स्टेशन जुने शहर अकोला येथे अपराध नंबर 517/2024 कलम 64(2) च 6570 351 1-2 भारतीय न्यायसंहिता सह कलम 425G/P 612 पोस्को ॲक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. नमूद गुन्ह्यातील फरार सराईत आरोपीनामे प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले, राहणार हरिहरपेठ, दसेरा नगर, अकोला हा घटना तारखेपासून फरार होता. सदर गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी पथक तयार केले. नमूद पथकास गुप्त बातमीदार तसेच तांत्रिक विश्लेषणावरून सदर गुन्ह्यातील फरार आरोपी हा उज्जैन, मध्य प्रदेश येथून लक्झरीने निघाला असल्याची माहिती मिळाल्याने खामगाव शेगाव दरम्यान लक्झरी अडवून चेक केली असता आरोपीनामे प्रशांत उर्फ बंटी सुनील सटवाले, राहणार हरिहरपेठ, दसेरा नगर, अकोला हा मिळून आल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपासकामी पोलीस स्टेशन जुने शहर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील फरार सराईत गुन्हेगार प्रशांत उर्फ बंटी सटवाले, राहणार हरिहरपेठ, दसेरा नगर, अकोला हा घटना तारखेपासून फरार असून फरारी दरम्यान तो मुंबई, पुणे, नागपूर, उज्जैन, इंदोर, ओंकारेश्वर इत्यादी भागात फिरत असल्याची कबुली दिली. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री बच्चन सिंग साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, माजिद खान पठाण, पोलीस हवालदार रवींद्र खंडारे, खुशाल नेमाडे, सुलतान पठाण, पोलीस कॉन्स्टेबल आकाश मानघर, अभिषेक पाठक, मोहम्मद आमिर, राहुल गायकवाड, पोलीस स्टेशन सायबरचे आशिष आमले, चालक पोलीस हवालदार अक्षय बोबडे यांनी केले. अंगणवाडी भरती 2025 12वी पास महिलांसाठी सरकारी नोकरीची संधी. अर्ज प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्र्यांच्या 100 दिवसाच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 1 लाख अंगणवाड्यांमधील सेविका व मदतनीस यांची सुमारे 10,000 रिक्त पदे भरली जाणार आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील 16 प्रकल्पामध्ये अंगणवाडी सेविकेची 151 तर मदतनीसची 416 पदे रिक्त आहेत. सोलापूरसह राज्यभरातील सर्व रिक्त पदांच्या भरतीला एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या 100 कलमी कार्यक्रमाअंतर्गत 5 फेब्रुवारी ते 20 मार्च या काळात ही पदे भरली जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट प्रकल्पाअंतर्गत 25 सेविका व 49 मदतनीस, बार्शी प्रकल्पाअंतर्गत 23 सेविका व 24 मदतनीस, वैराग अंतर्गत 14 सेविका व 15 मदतनीस, करमाळा प्रकल्पाअंतर्गत 7 सेविका 29 मदतनीस, माढ्या अंतर्गत 14 सेविका 10 मदतनीस, कुर्दुवाडी टेंभुर्णी प्रकल्पाअंतर्गत 2 सेविका 6 मदतनीस, माळशिरस प्रकल्पाअंतर्गत 2 सेविका 105 मदतनीस,
अकलूज अंतर्गत 4 सेविका 14 मदतनीस, मंगळवेढा प्रकल्पांतर्गत 3 सेविका 6 मदतनीस, मोहोळ अंतर्गत 3 सेविका 15 मदतनीस, उत्तर सोलापूर प्रकल्पांतर्गत 14 सेविका 7 मदतनीस, पंढरपूर 1 व पंढरपूर 2 प्रकल्पांतर्गत 22 सेविका 82 मदतनीस, सांगोला अंतर्गत 5 सेविका 7 मदतनीस, कोळा अंतर्गत 4 सेविका 8 मदतनीस आणि दक्षिण सोलापूर प्रकल्पांतर्गत 9 सेविका व 39 मदतनीस अशी भरती होणार आहे. सोलापूर जिल्ह्यात एकूण 4076 सेविकांची पदे मंजूर असून त्यातील 3925 पदे भरलेली आहेत. तर मदतनीस यांची 4076 पदे मंजूर असून त्यातील 416 पदे रिक्त आहेत. पुढील आठवड्यात रिक्त पदे भरण्यासंदर्भात जाहिराती प्रसिद्ध करून अर्ज मागवले जाणार आहे. सेविकांसाठी इयत्ता 12वी उत्तीर्णची अट आहे. दरम्यान सोलापूरसह राज्यभरातील 1 लाख अंगणवाड्यामधील सुमारे 10,000 पदे 20 मार्चपूर्वी भरली जाणार आहेत. शेतकऱ्यांनी दिले मुख्यमंत्री यांना समस्यांचे निवेदन. आज महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध उपाययोजना आणत असून त्या फक्त कागदोपत्रीच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी वरोरा येथील तहसीलदार श्री योगेश कोटकर यांच्यामार्फत दिनांक 1 मार्च 2021 नंतर डिमांड भरलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी करण्याबाबत, मुख्यमंत्री यांनी निवडणुकीत दिलेले कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करण्याबाबत, मागील वर्षीचा कपासीवरील पीक विमा तसेच चालू वर्षातील खरीप हंगामातील पीक विमा शेतकऱ्याला लवकरात लवकर देण्याबाबत, नाफेडची सोयाबीन खरेदी मुदत वाढवण्यात यावी तसेच भावामधील तफावत म्हणून शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 500 रुपये बोनस म्हणून देण्यात यावे आणि सन 2024-25 मधील पूर्ण हंगाम होईपर्यंत CCIची कापूस खरेदी सुरू ठेवण्याबाबत, तसेच गरजू शेतकऱ्यांना तात्काळ नवीन वीज जोडणीसाठी डिमांड देण्याबाबत, तसेच वरील विषय सर्व शेतकरी हिताचे असून सदर विषयाने शेतकरी यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे तसेच आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. तरी आपणास शेतकरी निवेदन मिळताच 8 दिवसात शेतकऱ्यांना न्याय देण्यात यावा अशा मागण्या घेऊन शेतकरी नेते श्री किशोर डुकरे यांच्या नेतृत्वामध्ये राज्याचे ऊर्जा मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी साहेब यांना दिले तर प्रतिलिपीमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील शेतकरी श्री पुष्पाकर खेवले, श्रीकृष्ण देवतडे, संदीप वासेकर, महेंद्र गारघाटे, शुभम भुते, जितेंद्र गाढवे, जितेंद्र देठे, विनोद उमरे, अमोल वासेकर, राहुल दारुंडे, अरुण देठे, लक्ष्मण असुटकर, गोपाळ निब्रड, पवन खारकर, प्रमोद वडसकर आदी शेतकरी निवेदन देताना हजर होते. भारतीय नौदल अकॅडमी अंतर्गत 300 पदांची भरती होणार, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया. भारतीय संरक्षण सेवेत महत्त्वाचे असलेले इंडियन नेव्हीमध्ये मोठ्या प्रमाणात विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इंडियन नेव्ही अकॅडमी अंतर्गत नेव्हीमध्ये ही भरती प्रक्रिया होईल. त्यामुळे भारतीय नौदलात इंडियन कोस्टल गार्ड सामील होऊ इच्छिणाऱ्या सुशिक्षित उमेदवारांना एक मोठी संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय नौदल अकॅडमी अंतर्गत नौदलात नाविक जीडी आणि नाविक डीबी या पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीतून 300 रिक्त जागा भरण्यात येतील. महत्त्वाचे म्हणजे भारतीय नौदलमध्ये होणाऱ्या पदभरतीसाठी 25 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावायचा आहे. तर चला जाणून घेऊया या पदभरतीसाठी संदर्भातील अधिक माहिती. भारतीय नौदलासाठी इंडियन नेव्ही अकॅडमी जाहिरातीनुसार नाविक जीडी, नाविक डीबी या पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. एकूण पदे इंडियन नेव्ही अकॅडमी अंतर्गत भारतीय नौदलमध्ये 300 रिक्त जागांची भरती होणार आहे. शैक्षणिक पात्रतावरील पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. यासाठी उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी. वयोमर्यादा उमेदवारांना 12 ते 22 वर्ष वयोमर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. इच्छुक अर्जदार उमेदवारांनी भारतीय नेव्ही अकॅडमी अंतर्गत भारतीय नौदल पदभरती संदर्भात मूळ जाहिरात वाचावी. या भरतीत उमेदवाराकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येतील. अर्ज सुरू होण्याची तारीख 11 फेब्रुवारी 2025. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025. बँक खात्यात किमान शिल्लक ठेवण्याबाबत RBIचे नवीन नियम लागू. ग्राहकांना मोठा फायदा. प्रत्येक बँक खातेधारकाला त्याचे खाते सुरळीतपणे चालवण्यासाठी प्रत्येक नियमाचे पालन करावे लागते. यामध्ये किमान शिल्लक नियमाचे पालन करणे देखील आवश्यक आहे. आता RBIने किमान शिल्लकबाबत नवीन नियम बनवले आहेत, ज्याचा थेट फायदा बँक खातेधारकांना होईल. RBIच्या या नियमाबद्दल बातम्यांद्वारे जाणून घेऊया.
बँकिंग व्यवस्था सुव्यवस्थित ठेवण्यासाठी RBI वेळोवेळी नवीन नियम आणि कायदे लागू करत आहे. आता RBIने बँक खात्यामध्ये किमान शिल्लक ठेवण्यासाठी एक नवीन अपडेट जारी केले आहे. याचा फायदा अनेक बँक ग्राहकांना होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की अनेक बँक ग्राहकांना त्यांच्या खात्यात किमान शिल्लक राखणे कठीण होते. त्यानंतर त्यांना दंड देखील भरावा लागतो. आता त्याला या समस्येतून आराम मिळणार आहे. नवीन नियमानुसार रिझर्व्ह बँकेने बँकांना सूचना जारी केल्या आहेत की दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या निष्क्रिय बँक खात्यावर किमान शिल्लक न ठेवल्यास ते कोणताही दंड किंवा दंड आकारू शकत नाही. आता अशा खातेधारकांना किमान शिल्लक शुल्क भरावे लागणार नाही. RBIच्या मते ज्या खात्यामध्ये 2 वर्षाहून अधिक काळानंतरही कोणताही व्यवहार झालेला नाही ती खाती निष्क्रिय आहेत. निष्क्रिय खात्यांसाठी असे म्हटले जाते. जर बचत खात्यात आणि चालू खात्यात 2 वर्षापेक्षा जास्त काळ कोणताही व्यवहार झाला नाही तर ते खाते निष्क्रिय खात्याच्या श्रेणीत गणले जाईल असे RBIने म्हटले आहे. आपल्या अद्ययावत परिपत्रकात RBIने स्पष्टीकरण दिले आहे आणि बँकांना शिष्यवृत्तीची रक्कम किंवा थेट लाभ हस्तांतराच्या उद्देशाने उघडलेली खाती निष्क्रिय खाती म्हणून वर्गीकृत केली जाऊ शकत नाहीत याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. अर्थात अशी खाती 2 वर्षाहून अधिक काळ वापरत नसलेली असू शकतात. बँकांना असे करण्याची परवानगी नाही. RBIने स्पष्ट केले आहे की कोणतीही बँक निष्क्रिय खात्यात किमान शिल्लक राखण्यासाठी RBI नियम न ठेवल्याबद्दल दंड किंवा दंड आकारू शकणार नाही. जर एखाद्याला अशी खाती पुन्हा सक्रिय करायची असतील तर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे हे नवीन नियम नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच 1 एप्रिलपासून लागू होणार आहेत. पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्याची 5व्या मजल्यावरून उडी. काय आहे कारण? कुठे घडली घटना? शालेय व्यवस्थापन अलीकडे ढिम्म होत चालले असून विद्यार्थ्यावर दुर्लक्ष होत आहे. यामुळे शिकण्याच्या वयात विद्यार्थी टोकाचे पाऊल उचलत आहे. एका विद्यार्थ्याने चक्क शाळेच्या 5व्या मजल्यावरून उडी घेतली. हा विद्यार्थी पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकत होता. नवी मुंबई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूल येथील हा विद्यार्थी आहे. याची शाखा बुलढाणा येथे देखील आहे. बुलढाण्यातील शाखेत देखील विद्यार्थ्याच्या दृष्टीने सुरक्षितता आवश्यक असल्याचे मत आता व्यक्त होत आहे. नवी मुंबई येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये निलेश किनीकर हा इयत्ता 9वीमध्ये शिकत होता. सकाळी 6 ते 6:30च्या दरम्यान शाळेच्या 5व्या मजल्यावर तो कॅन्टीनमध्ये गेला होता. कॅन्टीनच्या कडेला असलेल्या ग्रिलवरून त्याने उडी मारली आणि त्याचा मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस तपास करीत आहे. दरम्यान विद्यार्थ्यावर शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होते का हे पाहणे गरजेचे आहे. पोदार इंटरनॅशनल स्कूल बुलढाणा खामगाव रोडवर देखील आहे. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याची मोठी चिंता लागल्याचे दिसून येत आहे. शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा. राज्यातील सर्वच शिवपानंद आणि शेतरस्त्यांची हद्द निश्चित करून त्यांची कामे दर्जेदाररित्या पूर्ण करा अशी सूचना प्रशासनाला देतानाच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतरस्ते बंद करणाऱ्यावर महसूल शासनामार्फत फौजदारी गुन्हे दाखल करावेत असे स्पष्ट आदेश दिले आहेत. शिवपानंद आणि शेतरस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. पानंद रस्ते, शेतरस्ते, सार्वजनिक वहिवाटीच्या रस्त्यांच्या मोजणी आणि पोलीस संरक्षणासाठी असलेली फी बंद करण्याचा विचार करण्यात येईल असे सांगून बावनकुळे म्हणाले, अशा रस्त्यांच्या नंबरिंगचे सर्वेक्षण करून नंबरिंग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. रस्त्यांच्या प्रकरणी तहसीलदारांच्या निर्णयावर उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील केल्यानंतर त्यांनीच अंतिम निकाल देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे सांगून बावनकुळे यांनी शेतरस्त्याचा उल्लेख झाल्याशिवाय वाटपपत्र मंजूर करण्यात येऊ नये यासाठीही शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. महाराष्ट्राच्या निवडणूक निकालात हेराफेरी. राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर केला मोठा आरोप. सभागृहातील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. राहुल गांधी म्हणाले की महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हेराफेरी झाली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार आणि मतदान याद्यांमध्ये अनियमितता आढळून आल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला. आमच्या टीमने यावर काम केले आहे. यामध्ये आम्हाला काही अनियमितता आढळल्या आहेत.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतून अल्पसंख्याकांची मते वगळण्यात आली, असे काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. महाराष्ट्रातील 3 प्रमुख पक्ष निवडणूक आयोगाकडे मतदार यादीची मागणी करत आहेत. महाराष्ट्राची मतदार यादीही आम्हाला उपलब्ध करून दिली जात नाही. राहुल गांधी म्हणाले, 2019च्या विधानसभा निवडणुका आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान 5 वर्षात 32 लाख मतदार जोडले गेले. लोकसभा 2024 आणि विधानसभा निवडणुकांमधील 5 महिन्यांच्या कालावधीत 39 लाख मतदारांची भर पडली. प्रश्न असा आहे की 39 लाख मतदार आले कुठून? हे हिमाचल प्रदेशातील एकूण मतदाराइतके आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात राज्यातील एकूण मतदारसंख्येपेक्षा जास्त मतदार आहेत का? महाराष्ट्रात अचानक मतदार निर्माण झाले आहेत. अलीकडेच लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावर बोलताना काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला जोरदार कोंडीत पकडले होते. त्यांनी देशातील वाढती बेरोजगारी, महागाई आणि GDPमध्ये घट यावरही प्रश्न उपस्थित केले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी म्हटले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडियाचा उल्लेखही केला नाही, परंतु त्यांनी हे मान्य केले पाहिजे की एक चांगला उपक्रम असूनही तो अयशस्वी झाला आहे. उत्पादन आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत चीनशी स्पर्धा करण्यासाठी दूरदृष्टी आणि रणनीती आवश्यक असल्याचेही काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले. सभागृहानंतर राहुल गांधींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर म्हटले, पंतप्रधान, तुम्ही तुमच्या भाषणात मेक इन इंडियाचा उल्लेखही केला नाही. पंतप्रधानांनी हे मान्य करावे की मेक इन इंडिया हा एक चांगला उपक्रम असूनही तो अयशस्वी झाला आहे. उत्पादन क्षेत्राचा सकल देशांतर्गत उत्पादन GDP वाटा 2014मध्ये 15.3% 12.6% घसरला, जो गेल्या 60 वर्षातील सर्वात कमी आहे. अकोला जिल्ह्यातील 6 तसेच इतर जिल्ह्यातील 11 असे एकूण 17 गुन्हे उघडकीस. स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून 2 आंतरराज्यीय टोळीतील आरोपी जेरबंद. आरोपी सुरेश नारायण रेकुला, राहणार व्यंकटापूर, मोकाजिरी, लोथेकुटा, त्रिमुलगिरी, हैदराबाद, तेलंगणा. अशोक गंगाधर रेड्डी, राहणार हनुमंतपुरा, अरुण, जिल्हा बल्लापूर, कर्नाटक हे आंतरराज्यीय टोळीच्या मदतीने गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्याकडून अटक. बंद दुकानाचे शटर हाताने उचलून केलेले अकोला जिल्ह्यातील 6 गुन्हे उघडकीस. अकोला शहरातील जुने शहर रामदासपेठ भागातील मोटारसायकल बुलेट चोरी करून एकत्र रात्री 7 ते 8 शटर उचलून चोरी करणारी आंतरराज्यीय गुन्हेगारांना टिप देणारा महाराष्ट्रातील गुन्हेगारात अमरावती जिल्ह्यातील कापूस तळणी तालुका अंजनगाव जिल्हा अमरावती येथील आरोपीस यापूर्वी अटक केले होते. आंतरराज्यीय शटर उचलून चोरी करणारे अकोला येथील घटनेतील आरोपींचे नाव निष्पन्न. अकोला जिल्ह्यासह अमरावती, नागपूर ग्रामीण, वाशिम, हिंगोली जिल्ह्यातील बंद दुकानांचे शटर उचलून चोरी केल्याचे अनेक गुन्हे उघड. दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अकोला शहरातील अलंकार मार्केट येथील 7 ते 8 बंद दुकानाचे शटर उचलून चोरी केल्याची खळबळजनक प्रकार समोर आला होता. घटनेच्या दरम्यान 5 संशयितांनी शहरातील 7 मोटारसायकली चोरी करून सदर चोरी केलेल्या मोटारसायकलीचा गुन्ह्यासाठी वापरून अलंकार मार्केटमधील तसेच जुने शहर हद्दीतील 7 ते 8 बंद दुकानाचे शटर उचलून चोरी केली. 7 मोटारसायकलपैकी 2 बुलेट मोटारसायकल घेऊन फरार झाले होते व 5 मोटारसायकली सोडून दिली. या घटनेचे गांभीर्य पाहता माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला श्री बच्चन सिंग यांनी स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख श्री शंकर शेडके यांनी एक पथक गठीत करून आरोपितांना निष्पन्न करून गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकातील पोलीस हवालदार फिरोज खान, अब्दुल माजिद, खुशाल नेमाडे, महेंद्र मलिये, पोलीस अंमलदार वसीमुद्दीन, आकाश मानकर, अभिषेक पाठक, धीरज वानखडे चालक, पोलीस हवालदार प्रशांत कमलाकर यांनी सतत 9 दिवस अथक परिश्रम घेऊन 5 संशयितांचा अहमदनगर जिल्ह्यापर्यंत पाठलाग केला होता, परंतु आरोपी हे पसार झाले होते. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने अमरावती ग्रामीण येथील स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मदतीने आरोपी नामे फरहान अहमद अब्दुल गफ्फार, वय 30, व्यवसाय ड्रायव्हर, राहणार चंद्रगुट्टा, हैदराबाद, हल्लीमुक्काम, ग्राम कापूस लळणी, तालुका अंजनगाव, जिल्हा अमरावती यास अटक केली होती. त्यावेळी सदर आरोपीने त्याच्यासोबत आरोपी नामे सुरेश नारायण रेकुला, राहणार व्यंकटपुरा, मोकाजिरी, लोठेकुटू, त्रिमुलगिरी, हैदराबाद, तेलंगणा, अशोक गंगाधर रेड्डी, राहणार हनुमंतपुरा, अरुद, जिल्हा बल्लापूर, कर्नाटक हे असल्याचे कबूल केले होते. पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पथकास नमूद आरोपी हे पोलीस स्टेशन जेल रेड सोलापूर येथून वॉरंटप्रमाणे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी पोलीस स्टेशन रामदासपेठ, अपराध नंबर 107/2024 कलम 461
380 भादवीमध्ये अटक करण्यात आले असून त्यांना न्यायालयाने दिनांक 8 फेब्रुवारी 2025 पर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केला असून तपास अधिकारी स्थानिक गुन्हे शाखा हे पुढील तपास करीत आहेत। जिला परिषद उर्दू स्कूल रेल में आनंद मेले का भव्य आयोजन। जिला परिषद उर्दू स्कूल रेल में बच्चों के सर्वांगीण विकास और मनोरंजन के उद्देश्य से आनंद मेले का भव्य आयोजन किया गया। इस कार्यक्रम में छात्रों, शिक्षकों और अभिभावकों ने उत्साहपूर्वक भाग लिया। मेले में विभिन्न प्रकार के खाने की दुकानें लगाई गई, जिनमें विद्यार्थियों ने अपनी प्रतिभा का शानदार प्रदर्शन किया। विभिन्न गतिविधियों ने बच्चों को आनंद से भर दिया। इस कार्यक्रम को कामयाब बनाने में शाला समिति अध्यक्ष जमीर अली, उपाध्यक्ष जफर खान तथा सदस्य निसार खान इनका बहुत महत्वपूर्ण योगदान रहा। प्रमुख अतिथि में केंद्र प्रमुख अभिषेक भांडे सर, गांव के सरपंच वर्षाताई वानखड़े, उमेश भाऊ वानखड़े, डॉक्टर सलीम उपस्थित थे। विद्यालय प्रशासन ने बताया कि इस प्रकार के कार्यक्रमों से छात्रों का आत्मविश्वास बढ़ता है और वे रचनात्मक गतिविधियों में सक्रिय भागीदार करते हैं। उपस्थित गणमान्य व्यक्तियों ने इस आयोजन की सराहना करते हुए इसे बच्चों के सर्वांगीण विकास के लिए महत्वपूर्ण बताया। आनंददायक आयोजन के लिए स्कूल प्रशासन का आभार व्यक्त किया। भालाफेकपटू तुषार देवर ठरला नेपाळमध्ये गोल्ड मेडलिस्ट, सुवर्ण पदक मिळवून रचला इतिहास। भालाफेक खेळाडू तुषार देवर याने नेपाळमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून भारताच्या क्रीडा क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे। त्याच्या या ऐतिहासिक विजयामुळे गावात जल्लोषाचे वातावरण असून ग्रामपंचायत निंबी मालोकर यांच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले। तुषारने आपल्या मुलाखतीत सांगितले, प्रत्येकाने आपल्या ध्येयावर फोकस करायला हवे आणि विद्यार्थ्याला त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी प्रोत्साहन द्यायला हवे। तसेच आपले अंतिम लक्ष ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणे असल्याचे त्याने स्पष्ट केले। त्याने आपले संपूर्ण श्रेय आजोबांना दिले असून वडील पुंडलिक देवर यांना देखील मुलाला या अद्वितीय कामगिरीचा अभिमान आहे। गावातील प्रत्येक व्यक्ती तुषारच्या यशाने प्रेरित झाली आहे। ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य सत्कार तुषारच्या शालेय शिक्षणाची सुरुवात जिल्हा परिषद शाळा निंबी मालोकर येथे झाली होती। त्यामुळे त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना देखील या यशाचा विशेष आनंद झाला आहे। या सत्कार समारंभाला ग्रामपंचायत निंबी मालोकर यांच्या वतीने विशेष आयोजन करण्यात आले होते। शाळा सुधार समिती सदस्य अजय इंगोले यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी एक व्यापक संदेश दिला। त्यांनी सांगितले, प्रत्येक पालकाने आपल्या मुलांच्या इच्छांचा सन्मान करायला पाहिजे आणि त्यांना स्वतःचे भविष्य ठरवण्याचे स्वातंत्र्य दिले पाहिजे। तसेच विद्यार्थ्यांनी मेहनत आणि सातत्य ठेवल्यास कोणतेही स्वप्न अशक्य नाही। त्याच्या या विचारांचा उपस्थित सर्वांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिले। ग्रामपंचायत सदस्य गौरव शिवशंकर मालोकर उपस्थित होते। तुषारच्या शाळेचे मुख्याध्यापक संजय कलोरे सर, तसेच प्रशांत शिरसाट सर, प्रमोद मस्के सर, कुमारी नैना साळुंके मॅडम, कुमारी प्रीती पाटील मॅडम आणि सौ विजया महानकर मॅडम उपस्थित होते। शिक्षकांनी तुषारच्या जिद्दीचे कौतुक करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। गावकऱ्यांचा अभिमान, तुषारच्या मेहनतीने आणि चिकाटीने गावकऱ्यांना अभिमान वाटत आहे। त्याने भविष्यात आणखी मोठे यश संपादन करावे अशी ग्रामपंचायत निंबी मालोकरसह संपूर्ण गावाच्या शुभेच्छा आहे। मला सरांनी सांगितलं की हा जावलिंग म्हणजे भालाफेक खेळ तू, तर तिथून मी सुरुवात केली। आणि सागर सर गवई म्हणून आहेत, अकोला ॲथलिक अकॅडमी आहे त्याची, तर तिथं त्याच्याकडे मी प्रॅक्टिस केली आणि आज भारतातून पहिला नंबर मिळवला आणि दुसऱ्या देशात खेळायला गेलो, दुसऱ्या देशात नेपाळमध्ये बी पहिला क्रमांक कमावला। म्हणजे जिथं पण गेलो तिथं पण पहिलाच नंबर आला, हारलो कधीच नाही। हे सर्वांसाठी एवढा आनंदाचा क्षण आहे आणि तुझ्यासाठी पण एवढा आनंदाचा क्षण आहे। पहिला नंबर मिळवला का, प्रथमतः म्हणजे काय एक्सपिरियन्स होता तुझा, काय फिलिंग्स काय होत्या, म्हणजे भावना कशा दाटून आल्या होत्या ते आबा तर बोलत होते की जाऊ नको, पैसे खर्च करू नको, नंबर येत नाही, लय मोठे जण आहेत। हां हां 2 दिवस रडलो। अच्छा, मग कुठं आबान जाऊ दिलं, आबा म्हणत येतच नाही नंबर, आणि वाटलं नव्हतं की नंबर येणार म्हणून। आणि तू प्रयत्न कंटिन्यू ठेवले आणि हे जे तू यश मिळवलं यामध्ये तू क्रेडिट कोणाला देणार आहेस? सर्वप्रथम आबाला, आव्हानांना क्रेडिट देणार आहे। आणि या फील्डमध्ये तू जे स्पोर्ट्समॅनशिपमध्ये जे चांगलं यश संपादन केलं, तू काही मॅसेज देऊ इच्छितो का?
फक्त एवढंच म्हणणं आहे की घरच्यांना मुलाला खेळू दिलं पाहिजे, पुढे जाऊ दिलं पाहिजे. जे त्याचं मन असते, जे तो करू शकते ते त्याला करू दिलं पाहिजे. मित्रासाठी काय संदेश आहे? ते नाही सांगू. आणखी काय सांगशील? बस जे त्याच्या मनात आहे ते त्याने केलं पाहिजे. बाकीच्या इतर गोष्टीत ध्यान जरा कमी दिलं पाहिजे. याच फील्डमध्ये तुझा फ्युचर प्लॅन काय आहे आता ऑलिम्पिक अच्छा. ऑलिम्पिकमध्ये मेडल. आमच्या MCN न्यूजतर्फे तुला खूप खूप साऱ्या शुभेच्छा. शेगाव RPFच्या तत्परतेने 3 संशयित आरोपींना अटक, MIDC पोलिसांकडे सुपूर्द. अकोला MIDC पोलीस ठाणे हद्दीत 3 तरुणांनी एका व्यक्तीस चाकूने गंभीर जखमी करून पळ काढल्याच्या घटनेनंतर संशयित तरुणांना पकडण्यासाठी पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती. या संदर्भात MIDC पोलीस ठाण्या अधिकाऱ्यांनी संशयितांची छायाचित्रे शेगाव रेल्वे पोलीस ठाण्यात RPF अधिकाऱ्यांना पाठवून माहिती दिली होती. या माहितीनुसार शेगाव रेल्वे पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे यांनी RPF हेड कॉन्स्टेबल अनिल घाई यांच्याशी संपर्क साधून संशयितांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार शेगाव रेल्वे स्टेशनवर गस्त घालत असताना रेल्वे इन्स्टिट्यूटजवळ 3 संशयित तरुण संशयास्पद हालचाली करत दिसले. ते वेगाने धावत असल्याचे पाहून RPFचे ASI अजय राजपूत, हेड कॉन्स्टेबल शेख नवेद M आणि हेड कॉन्स्टेबल धरम पडोलकर यांनी तत्काळ त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना RPF पोलीस ठाण्यात आणून अधिक चौकशी केली असता त्यांनी अकोला MIDC पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपी आणि त्यांच्या साथीदाराला 2 पंचाच्या उपस्थितीत चौकशी केली. यावेळी त्यांनी कबूल केले की एका व्यक्तीसोबत झालेल्या भांडणात चाकू लागून तो गंभीर जखमी झाला आणि त्यानंतर ते घटनास्थळावरून पळून आले. संशयित आरोपींच्या कुटुंबाशी संपर्क साधल्यानंतर MIDC पोलीस ठाण्याचे बीट जामदार विजय अंभोरे यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्यांनी तिघांनीच हा गुन्हा केल्याची पुष्टी केली. यानंतर MIDC पोलीस ठाण्याचे ASI दयाराम राठोड, हेड कॉन्स्टेबल विजय अंभोरे आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके हे शेगाव RPF पोलीस ठाण्यात दाखल झाले. त्यांनी पंचासक्षम आरोपीची ओळख पटवून त्यांना अधिकृतरित्या ताब्यात घेतले. तसेच 3 टचस्क्रीन मोबाईल फोनसोबत आरोपींची सुपुर्दगी करण्यात आली. यानंतर MIDC पोलीस ठाण्याचे पथक संशयितांना घेऊन पुढील कारवाईसाठी अकोला येथे रवाना झाले. शेगाव RPF पोलिसांनी वेगवान आणि अचूक कारवाई करत अवघ्या काही तासात आरोपींना ताब्यात घेतल्याने त्याचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे. रेल्वे पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे फरार आरोपींना तत्काळ अटक करण्यात आली. त्यामुळे अकोला पोलिसांनीही त्यांचे विशेष आभार मानले. यामुळे शेगाव रेल्वे पोलीस दलाचा कार्यतत्परतेचा व लोकसुरक्षेचा उल्लेखनीय आदर्श निर्माण झाला आहे. नामदार ॲडव्होकेट आकाश फुंडकर जिल्हा संपर्क मंत्रीपदी. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी दिल्या शुभेच्छा. कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर आणि कामगार मंत्रिपदाची जबाबदारी मिळाल्यावर ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांच्यावर आणखी एक बुलढाणा जिल्हा संपर्क मंत्र्याची जबाबदारी आली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी 5 फेब्रुवारीला नियुक्तीपत्र जारी करून शुभेच्छा दिल्या आहेत. महायुती सरकारच्या निर्णयानंतर तळागाळात पोहोचण्यासाठी व संघटनेच्या समन्वयासाठी जिल्हा संपर्क मंत्री म्हणून ही नियुक्ती करण्यात आली आहे. कामगार मंत्रालय फार मोठे असून अभ्यासानंतर मंत्रिपदाच्या कामकाजाला सुरुवात करेल. मंत्रिपदाला न्याय देण्याचा आपला प्रामाणिक प्रयत्न राहणार असून कामगारांचे प्रश्न सोडवायचे आहेत, बेरोजगारांना काम द्यायचे आहे, अशी भावना फुंडकर यांनी व्यक्त केली होती. आता त्यांना बुलढाणा संपर्क मंत्रिपदी नियुक्त करण्यात आले आहे. आता राष्ट्रीय महामार्गावरील टोल प्लाझांवर टोल देण्याची झंझट मिटणार. आता भारतात कुठे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना मार्गावर येणाऱ्या टोल प्लाझांवर टोल अदा करण्याची झंझट मिटणार आहे. आता मध्यमवर्गीय कुटुंबातील लोकांना आपल्या कारमधून आणि इतर कार चालक मालकांनाही राष्ट्रीय महामार्गावर टोल अदा न करता बिनदिक्कतीत प्रवास करणे सोपे होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय आणि संबंधित टोल प्लाझा संबंधात ही बातमी समोर आल्यानंतर देशभरातील वाहकधारकांसाठी ही दिलासादायक बाब ठरणार आहे. मध्यमवर्गीय कुटुंबे आणि कार मालक आणि चालकांना सरकारकडून राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करताना टोलमुक्तीची लवकरच भेट मिळणार आहे. प्रत्येकाला आपल्या कामासाठी किंवा व्यवसाय नोकरीसाठी देशातील राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करावा लागतो. अशा सर्वांसाठी आता महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्यमवर्गीय कुटुंब आणि कार मालकांना सरकारकडून लवकरच टोल फ्री योजनेची भेट मिळणार आहे. सरकारकडून नुकतेच राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या
टोल नाक्यांसाठी आणि चारचाकी कार धारकांसाठी वार्षिक टोल पास योजना अंमलात आणण्याचा विचार करण्यात येत आहे. वर्षभरात फक्त एकदा पैसे अदा करून 15 वर्ष टोल पासून मुक्ती मिळणार आहे. या पाससाठी फक्त 3,000 रुपये वार्षिक टोल द्यावे लागतील आणि देशभरात विना अडथळा राष्ट्रीय महामार्गावर टोलमुक्त प्रवास करता येणार आहे. उल्लेखनीय म्हणजे केंद्रीय वाहतूक रस्ते मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून या योजनेत टोल टॅक्ससाठी लाईफटाईम पासच्या ऑप्शनसुद्धा देण्यात येणार आहे. यात फक्त एकाच वेळी 30,000 रुपये सरकारला अदा केले की पुढे 15 वर्ष टोल न भरता राष्ट्रीय महामार्गावर बिनधास्तपणे टोल प्लाझावर टोल न देता टोलमुक्त प्रवास करता येईल. या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने या योजनेवर काम सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबे आणि कार चालकांना टोल नाक्यांवर लागणारा जास्त आर्थिक भार आणि वेळोवेळी यासाठी येणाऱ्या अडचणी पाहता विविध प्रकारच्या टोल पासचा पर्याय देऊन एकाच वेळी निर्धारित शुल्क अदा करून नेहमी येणाऱ्या टोल संबंधी अडचणीतून मुक्त करण्याची ही योजना आहे. मंत्रालयाने या प्रस्तावावर गंभीरतेने विचार सुरू केला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय या योजनेनुसार खासगी चारचाकी गाड्यांसाठी आता प्रत्येक किलोमीटरवर टोल दर बदलण्याचा विचार करीत आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करणाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकतो. या टोलसाठी नवीन पास खरेदी करण्याची गरज राहणार नसून हा टोल पास धारकांच्या फास्टॅगमध्येच जोडला जाईल. उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या टोल नाक्यावर टोल वसुलीसाठी सध्या मासिक पास सुविधा देण्यात येते. हा पास दररोज महामार्गावर असलेल्या एकाच टोल नाक्यावरून जाणाऱ्यांसाठी उपलब्ध करण्यात येतो. यासाठी आपला पत्ता आणि व्यक्तिगत आणि वाहनांची माहिती द्यावी लागते. दर महिन्याला फक्त यासाठी 340 रुपये अदा करावे लागते. अर्थातच वर्षभरात हा टोल शास्त्रज्ञ गेले केसाच्या मुळापर्यंत. पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या टीमने लावला केस गळतीचा शोध. या कारणामुळे होत होती केस गळती. टक्कल का पडते रे भावा, हा प्रश्न राज्यभरातील अनेकांना पडला असताना अखेर पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांच्या टीमने केस गळतीचे कारण शोधून काढले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्याअंतर्गत 11 गावांमध्ये 250हून अधिक केस गळतीचे रुग्ण आढळले होते. दरम्यान शास्त्रज्ञ या केस बाधितांच्या केसांच्या मुळापर्यंत गेले असून त्यांच्या नेमक्या कारणाचा खुलासा झाला आहे. अचानक केस गळतीच्या अजब आजाराचे मूळ शोधण्यासाठी दिल्ली, चेन्नई येथील ICMR शास्त्रज्ञ, होमिओपॅथिक, आयुष, युनानीचे तज्ज्ञ डॉक्टरांना संशोधन कार्यासाठी पाचारण करण्यात आले होते. संशोधनाअखेर जमिनीत व पाण्यामध्ये सेलिनियमचे प्रमाण जास्त आढळल्यामुळे ही केस गळती होत असल्याचे पद्मश्री हिम्मतराव बावस्कर यांनी सांगितले आहे. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.